मग रस्त्याला विचारणार कोणाला? आता व्हिडिओ कॉल साठीच कॉल काढला परत ठेवून द्या म्हणलं. नाही नाही रेंजच येणार नाही तर मग तसा विषय होतो. म्हणून फक्त काय आहे, ह्यांना राहण्याची व्यवस्था अशी, चारा असा, बाकी तुमच्याकडे काय दर्जेदार आहे नाही बाकी आहे आमच्याकडे. म्हणजे चारा तुमच्याकडे दर्जेदार आहे. सिस्टीम आहे हे माहित नव्हती मला. याच्या युट्यूबला तर बघायचो पण म्हणलं प्रत्यक्ष गेल्याशिवाय हाय कोण उठतंय का? चारा आहे ना गावाने. तेच नाही आवाज नाही कुठं काय नाही कुठं काय मग काय पाहिजे अजून ह्यांना? काय दुसरं म्हणजे जर ह्यांना भूक असती तर ह्यांनी रवंत केली नसतं. रवंत केली नसते बरोबर. ह्यांचं आरडले असते मोठमोठ्याने आणि रवंत करते ते याचा अर्थ त्याने पोटात खाल्लंय. मग तो एक टोटल रवंत सगळ्यांचं काही विषय नसतो. तुम्हाला फक्त चाऱ्याची कन्सेप्ट अशी पाहिजे. तुमच्याकडे मेथी घास आहे म्हटल्यानंतर तुम्हाला खुराक लागणार नाही. निमित्त कसं नाही नाही म्हणजे ह्याचं एक कन्सेप्टच आहे. मेथी घास ज्याच्याकडे आहे ना त्यांनी खुराक नाही घातलं तरी हे त्यापेक्षा चांगलं होतं. म्हणजे माझ्यापेक्षा चांगलं होतं. माझं चांगलं होतं असं नाही तर माझ्यापेक्षा ते चांगलं होतात. कारण तुमच्याकडे मेथी घास आणि तुतीचा पाला जर असेल तर ते सोन्या पाला पण ह्या मशनीतच डायरेक्ट नाही बांधायचा. डायरेक्ट बांधून ती दाखवणाऱ्यांना दाखवू द्या पण तुम्ही त्याच्यातनं कुट्टी करा. हिरवा पाला काठी सगळं आणि त्याच्यात तुम्ही सुका चारा मिक्स करा. तुतीचा पाला आमच्याकडे चांगलं उत्पन्न येतं. मग ते थोडस लावा ना 5-6 गुंठ आणि खुराकच घालू नका. माझ्यापेक्षा नाही जर चांगली झाली तर मला सांगा. एकदम तुम्हाला सांगतो बघा की आता ह्याच्यात गहू गुळाचं पाणी असतं. ओलावा म्हणजे ठसकू नये. फक्त गव्हाचं भूस हेच सांगू शकतो आपण. बाकी दुसरं काही सांगू शकतो. पण हा चारा म्हणजे त्यांचं पोटाला सेपरेट आहे. म्हणजे पोट भरण्यासाठी जे पाहिजे. आपण ओला चारा जास्त दिला की ती लघवी जास्त करतं. ते वाळून द्या 2 दिवस. मग ते त्याच्यापेक्षा काय करतं हे सुका असलं की हे पाणी जास्त पितं बाहेरचं आणि त्याला फायदा येतो. म्हणून त्या पद्धतीनं चारा नियोजन करायचं. आता तुम्हाला थंडी लागते म्हटल्यानंतर तुम्ही पावसाळ्यात काय वाटत असेल इथं? कधी आता केस कापले 1 महिना होईल आता. जेवढी केस कापाल वर्षातनं 3 वेळा तेवढं ते उत्तम. बरोबर. केस पण असं केसातनी घाम येतो ना आणि मग ते असं घासायला चालू करणार. मग ते घासणं विसणं तसलं नको ना. आपलं रिलॅक्स बसू द्या नाही ना. म्हणून त्या पद्धतीनं ठेवायचं. आता उन्हाळ्यात तुम्हाला थंडी लागते ना मग पावसाळ्यात आम्हाला काय असेल इकडं केस काढल्यामुळे काही होत नाही हो याला. हे म्हणजे मला युट्यूब बनवायचंय ना मी तुम्हाला भीती घालणार. तुम्ही माझ्याशी कनेक्ट राहा तर तुमचे प्राणी जगतील. पण मी सांगणार ना की तुम्ही काही करा ते जगते. बरोबर. तुम्ही मला फोन केला की मी सांगणार. तुम्ही काय सांगणार? नाही ते थंडावतंय त्याला काय मग मी व्हिडिओ बनवणार. त्याच्यापेक्षा काय होतच नाही ह्याला मुळातच. कारण आमच्यासारखं वातावरण कुठंच नसणार आहे. आणि त्याला जर ह्या थंडीत त्याला काय होत नाही म्हटल्यानंतर उन्हाळ्यात तर काहीच होत नाही. ह्याचा विषयच नाही. फक्त काय झालं खाली असल्यामुळे तो त्रास येतो आणि खाली असलेल्याचं सोल्युशन कुणालाच येणार. कारण ह्याच्या तुम्ही कुणाचाही गोटा खाली असू द्या आणि त्याच्या गोट्यात जावा आणि त्याचा स्मेल बघा आणि इथला स्मेल बघा. वाटतच नाही मेंढी पालन शेळी पालन हा प्रकारच वाटत. हा मग ते महत्वाचं. ह्यांचं एक म्हणजे पहिल्यापासूनच नियोजन आहे. आपल्याकडे जे मेंढपाळ येतात मी त्यांना विचारायचं तुम्ही आज ह्या शेतात बसवलं की उद्या त्या शेतात का बसवता? तर ते म्हणायचे की त्याची लघवी ह्याला लागली ना की ह्या आजारी पडतात. बरोबर. एकाच वावरात बसवा पण आज इथं बसवतील आणि उद्या दुसऱ्या बाजूला. मग त्यांना जर एवढं कळतंय आपण काही वेगळं केलं नाही. आपण मग त्या पद्धतीने फक्त आम्हाला काय झालं की आम्हाला यूट्यूब चॅनल बनवायचं आहे ना मग आम्ही तुम्हाला फसवायचं. तुम्ही कागदाचं शेड टाका आणि त्याच्यात प्राणी ठेवा. अरे पण ते जगली पाहिजेत ना कागदाच्या शेडमध्ये बाबा. मग हे नाही ना. आपण सोपं आहे का कागदा शेड मग एवढा खर्च कशाला केला? नाही करू दे की पण त्याचं पुढं काय झालं ते दाखवा ना तुम्ही. तुम्ही मग सांगितलं की कागदाचं शेड बांधलं बांबू टाकलं सगळं केलं ठीक आहे. नाही टिकू द्या पण त्याच्यातल्या प्राण्यांची काय अवस्था झाली पावसाळ्यात ते दाखवा. आम्ही म्हणत नाही की तुम्ही खर्च करा. ठीक आहे तुम्ही दाखवताय ना ठीक आहे आम्हाला मान्य आहे. पण त्याची पावसात अवस्था काय होते ते दाखवा तुम्ही. आणि अशा शेडमध्ये पावसात त्यावेळेस शेडची काय परिस्थिती दाखवायला पाहिजे. हा त्या प्राण्यांची काय अवस्था आहे ते दाखवा तुम्ही. आणि त्या जर म्हणजे तसं जर शेड आमच्या भागात असेल तर एकही प्राणी पावसाळ्यात जगणार नाही तुमचं. मग तसं जर काय पण आपलं करण्यापेक्षा एकदम सेफिडेन्स. तुम्हाला झाडू मारायचा नाही. घरच्यांनाही म्हटलं झाडू मारा तरी काय
काहीच नाही, फक्त चारा टाकायचा आहे. बरं चालेल. कोणी चारा टाकतं. याचं अंतर किती सर याच्यातलं? हे काय करायचं, 1 फुटाचं किंवा 1.5 फुटाचं ठेवायचं आणि हे जे ब्रॅकेट आहे ना ते आत लावायचं बरं. आणि हे गव्हाण्या बाहेर ठेवायचे, म्हणजे बाहेरनच झाडू करायचा अच्छा हा. आणि बाहेरनच चारा टाकायचा. समजा आपण नाहीये घरी, बरं 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 लेडीजना आत जायला नको, बरं बरं बाहेरून टाक. बाहेरूनच टाकायचा. कारण त्या काय करतात, मेंढ्या चारा घेऊन आलं की अंगा उभे राहतात. त्याच्यापेक्षा हे मी म्हणजे माझं चुकलं म्हणून बाकीच्यांना सांगितलं हा, हा. की तुम्ही हे आत घ्यायचं आणि गव्हाण्या बाहेर घ्यायचं. मग ही एकामध्ये यामध्ये समजा हेच टाकलं तर ह्याच्यात दिवसातनं 2-3 वेळा चारा टाकायला लागतो. ही काय करते, तोंडानं इकडे तिकडे हलवतात, ते सांगतं का? सांडते. ह्याच्यातनं अजिबातच सांडणार नाही. सांगणार नाही बरोबर आहे. 200 लिटर ड्रम आहे ना? हा 200 लिटरच्या बॅलरचे 2 भाग. हा मग हा दोन. हा मग त्याच्यामुळं ते केलंय. आता हे ठीक आहे की, पण ह्याच्यात काय होते, समजा खुराकाचा स्मेल येतो त्यांना. आता आपण खुराक टाकतो त्याचा स्मेल येतो, मग ते काय करतात, खुराक कुठे शोधायचं, हा मग त्याच्यात हे अर्ध खाली जाते. बरं 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 बरं. मग त्याच्यापेक्षा हे किती असं शोधलं त्याला तिथंच पडणार ते. त्याच्यातच राहणार. म्हणून त्या पद्धतीने, ही आयडिया भारी आहे. म्हणून तर तसं केलेलं आहे. हाय त्याचं पोट सुटले, कापूसच मध्ये काय, बकरी तिला हाडकरच हे जर- आणि ते सुक्या चाऱ्यावर. म्हणून मी काय तुम्हाला लोकांना, म्हणजे माझं वैयक्तिक लोकांना माझा अभ्यास झालाय त्याच्यात, तुमच्या भागात हे माझ्यापेक्षा चांगलं राहणार. बरोबर म्हणजे प्रत्येकाला मी सांगतो, कारण आमचा भाग तसा आहे. फक्त मला सांभाळायचं म्हणून मी सांभाळतोय किंवा मला आवड आहे म्हणून करतोय. पण हे जर तुमच्या भागात व्यावसायिक रूपानं जर केलं, 40 एक मोठ्या माद्या ठेवल्यात ना, ऐकणारच नाही तो माणूस. माझं तर फायनलच चाललंय, कारण मी निर्णयच घेतला. आता लोकांना काय वाटतं की 60,000ची मशीन आहे, पण असा चारा कशात करून दाखवा ना तुम्ही. बरोबर नाही. मग जे करायचं ते त्यासाठी ते करावंच लागणार आहे. मग आता करायचंच हे मेंढीपालन किंवा शेळीपालन. पत्र्याचं शेड बांधलं आणि खाली कचरा आहे, त्याच्यात उभं राहिलं आहे ना, आणि मग कशाला करायचं ते. कशाला करायचं? मग आम्हाला युट्यूबला दाखवण्यासाठी करायचे नाहीच ना. मग त्याच्यापेक्षा असंच करा ना खर्च, बरोबर आणि दाखवा लोकांना ह्याचा असा रिझल्ट येतोय. बरोबर त्यानं बांधलंय ना, त्याचं दाखवा कसं आहे. जावा बाबा, मी तिथं असं माझ्यासारखं शेड बांधलंय, त्याला विचारा जाऊन, माझ्याकडे येऊच नका. बरोबर. मग तसं लोकांचं आहे. आणि इथं येणारा प्रत्येक जण असं शेड बांधतो. नाही, ज्याला खरोखर म्हणजे करायचंय ना तोच माणूस इथे येणार. आणि ज्याला बघून गेलेत नाही त्यांनी ते सेम शेड, बरोबर काही वेगळं नाही, काय नाही, सेम चारा सेम. आणि ते सांगतायत तुमच्यापेक्षा माझी क्वालिटी प्राणी. मला मान्य आहे, कारण तुमचा भाग तसा आहे. माझ्या भागात तसं होणार नाही, पण मला माहिती, याचा अनुभव माझ्याकडे आहे. त्याप्रमाणे केलं तर सगळ्यांचं होणार आहे. आणि आम्ही काही ब्रीड म्हणून कोणाला देत नाही, बरोबर. कटिंग प्रमाणच सगळं. म्हणजे तुम्ही जरी केलं तरी मला त्रास नाही, बरोबर. माझा पण तुम्हाला त्रास नाही. कोणी करू दे, कुणीही करू द्या. वजनावर जे क्वालिटी काम करेल त्याचं तुम्ही जेवढा चांगला चारा द्याल तेवढं तुमचं वजन वाढणार आहे. बरोबर. वजन वाढलं की तुम्हाला ऑटोमॅटिक पैसा येणार आहे. मग तसं लोकांना मी सांगत असतो, ह्यांना वेगळं काय नाही, किंवा मेंढ्या खराब आहेत किंवा ह्याच चांगल्या आहेत असं काहीच नाही. तुम्ही राहायची व्यवस्था किती करताय बरोबर. त्याच्यावर मेंढी चांगली, बाकी काही करू नका तुम्ही. लोक म्हणतात की गव्हाचा बुसकाट घालायचं नसतं. आहे ना, आमच्या जगते दे ना. मग तेच ना बाबा, बघ ना चारा पण तर काही लोकच काम गव्हाचं बुसकाट पण त्याच्यातच दळलं एकदम. सगळं त्याच्यातच दळायचं. कारण काय होतं, गव्हाच्या ओंबीला वर कूस असते, कोस असते. त्याच्या पिशवीला लागते आणि गाबडण्याचे चान्स असतात. पण त्याच्यात भरडलं ना काहीच राहत नाही ना, काहीच राहत नाही. बरोबर, बारीक होऊन जातं. बारीकच होते. म्हणून तो अभ्यास करून त्याप्रमाणे केलाय आम्ही. आता तुम्हाला इथून पुढं तसं तुम्हाला कंटिन्यू घ्यायचं भागात 12 महिने तरी तर काय अडचण नसतं. नाही, आमच्याकडे गारच आहे हा ना, मग ना. तेच. आता मे मध्ये गार लागते म्हटल्यानंतर पावसाळ्यात किती हा ना, धोका पाय नाही. तुम्हाला नेतो मी फिरायला, काय टेन्शन नका. तुम्ही तिथं म्हणला ना गेला की म्हणाला आम्ही जातच नाही गावाला. अशा पद्धतीचं आहे. नाही नाही, भारी होईल. ऍक्च्युली आमच्याकडे इथून नोव्हेंबर पर्यंत हे तुम्हाला आमच्या घरातून शेड दिसत नाही. अरे बाबा. बापरे. एवढं क्लायमेट बेकार असतं. आताच एवढं धोका काल 42 तापमान होतं आमच्याकडे कालचा. आमच्याकडं लईत लई 32 डिग्री, जास्तीत जास्त 32 आणि कमीत कमी 6 एवढं. आणि संध्याकाळी जर 5-6च्या नंतर तुम्ही बाहेर उभा राहिला बिना स्वेटरचा, एक रात्र काढूच शकत नाही. आता पण आत्ताच्या सीझनला, आत्ताच्या परिस्थितीत मी सांगतोय, तुमचं दाताव दात नाही आपटलं तर विचारा मला. आमच्या तिकडे जर स्वेटर कोणी घातलं ना, लोक त्याला एक तर मूर्ख समजते किंवा आमच्याकडं. आणि आमच्याकडं आपल्याकडे तरी कामगार वरच घालून यायला म्हटलं काय मूर्ख. आमच्याकडं पावसाळ्यात रेनकोट सुद्धा कोण घालत नाही. जे जुन्या पद्धतीनं कागद बांधतात ना कागद तो, कारण रेनकोट किती क्वालिटीचा असतो त्यातनं आत पाणी येतं. पाणी आता. स्पीडच त्या पद्धतीने असतं. स्पीड. आणि आमच्याकडे म्हणजे
पाऊसच बंद नाही. पाऊस नसला तर हे दुःख जे येते ना ते ठेम 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 गळतच असतं. मग काही करा तुम्ही अशा पद्धतीतलं 6 वातावरण. महिने तुम्हाला ह्याचे अवघडच 6 महिने आम्हाला असं वाटतं की कधी जाता येईल आणि 6 महिन्याच्या नंतर 6 महिने आमच्याकडे स्वर्ग राहतो. म्हणजे एकदा पाऊस गेला ना नोव्हेंबरला की आमच्याकडे स्वर्गच. तुम्ही बघाल तिकडे धबधबे, बघाल तिकडे हिरवं रान, अजिबात काय त्रास नाही. कास पठार एकच नंबर फेमस आमच्याकडे फेमसच असते ते. कास पठारला मग हाच रस्ता का बरं? शिवच रस्ता आणि इथनं चालत गेलं तर 15 मिनिटात कास पठारला. बरोबर. आता काही नसेल. आता काय नाही. आता तुम्हाला दिसणार पण नाही ना तिथे काय, असा विषय आहे. आणि कास पठार सारख्या भागात जर हे होत असेल महाबळेश्वर सारख्या, तर मग तुमच्या भागात का नाही होणार? नाही, आपलं वातावरण चांगलं. फक्त लोकांनी काय केलं, आम्ही चारा देऊ लय, खुराक देऊ लय. अरे पण राहायला चांगलं द्या ना त्याला. हा बस राहणं ते कुठं म्हणते की मला 10 किलो खायला दे, आपण चिखला तू बाय काजू बदाम चालू काय उपयोग काय फायदा आहे? मग ह्यांचं पण तेच आहे. माझ्याकडे चारा तर नाहीच आहे, पण माझं कशावरती टिकलं की चारा आणि हे खुराक आणि हे राहण्याची व्यवस्था. आणि हा चारा बारीक असल्यामुळे त्यांना 2च किलो लय लागते. म्हणजे एक टाइम का एक टाइम 2 किलो, आणि त्याच्यामध्ये ती सर्व रिलॅक्स चारा मिळून 2 किलो. सर्व ह्याच्यात सगळं. सकाळचा 2 किलो आणि संध्याकाळी 2 किलो. आता हे संध्याकाळपर्यंत चकाचक त्याच्यामध्ये हिरवं काहीच नाही. काहीच नाही, 1 ग्राम पण नाही, हा, हे काहीच नाही. हिरवच नाही त्याच्यात. आता त्याच्यानंतर संध्याकाळी परत 8-8:30 सेम असाच. एसटी परत टाकून द्यायचं. हो, तुमच्या ऑलरेडी रेडी रेडी. आता तुमचं इथं पुढे हे बंद सगळं. हे सगळं बंद आता. नोव्हेंबर पर्यंत अजिबात काय मशीन झाकून ठेवायची. सगळंच आतमध्ये घरात. आराम. आणि नोव्हेंबरला तेव्हा बाहेर काढणार. आणि तेव्हा काय करतो, ह्या लंड्या जे भरल्यात आहे ना आता, हा. त्याची पावडर करून शेताला वापरतो तेव्हा. मग तुम्ही ऑक्सिजन मध्ये पण करू शकता पावसाळ्यामध्ये. पण पावसाळ्यात आमच्याकडे हे सगळं ओलच ना. बोललाच नाही रे सगळं. खाली पण का? तुम्हाला बाहेर उभंच राहू शकत नाही हा तुम्ही. हा ते आमच्याकडे भंडारदऱ्यामध्ये. हा त्याची म्हणजे powder काय त्याला पण मशीन आहे का शेपरे? हेच नाही मशीन ह्याच आहे. मशनी त्याच्याच मशीन अरे डायरेक्ट पीठ ते काय व्हावी पीठच. विचार ते लिंडी खत काय व्हावी ते मग आमच्याकडे आता 60 रुपयानं मागते ते स्ट्रॉबेरी काय बोलतो? मग काय पावडर. पण विचार आणि त्याचा रिझल्ट एवढा खतरनाक येतोय ना. मी केला होता 2 किलो मक्केत 9 टन मुरगास केला. 2च किलो पेरली होती, कुठलंच खत घातलं नाही. आणि तरी सुद्धा आमच्याकडे न येणाऱ्या सीझनला आम्ही ते मका केली. अशा पद्धतीनं त्याचा रिझल्ट येतो. फक्त पाट पाण्यावर सोडायची, अख्खी लिंडी टाकायची नाही. पाट पाणी जेव्हा देतो, डायरेक्ट पीठ आहे ना. तुम्ही कांद्याला देऊन बघा, भुईमुगाला देऊन बघा, कुठल्याही पिकाला देऊन ते बघा. डायरेक्ट दांडामध्ये सोडून द्यायचं. नाही पाण्याबरोबर पाणी. मग दांडातच ना मग हा 2-3 गोण्या न्यायच्या आता आणि ठेवायच्या आता. एक वाप्यात 1 गोण सोडायची, रिझल्ट बघायचा. रिझल्ट बघायचा. नाही जर आपल्यातून रिझल्ट आला तर कशाला. आणि बघितलं ना मी तुमच्या मग ते 99.99 1% व्हिडिओ चुकत असेल माझ्याकडून. नाही म्हणजे काय झालं की आम्हाला ज्या अडचणी येत होत्या आता, त्याचा सामना काय करायचा, तर मग ऑप्शन शोधायला लागलं. कारण आम्ही हरभरा आणायचो पावसाळ्यात, कारण थंडीलाही ना. हा हा मग आंब असली की पाणी पितात, हा बरोबर. मग अर्धा हरभरा आमचा खाली ना अर्धा खातात. मग काय करायचं, तर त्या मशनीत ठेवायचो आम्ही, मशनीत भरडू, आणि मग त्याची पावडर करून परत घालू. चांगलं प्रमाण आमच्या हरभरा ऊसाचं. मग तसंच मग आम्ही ते त्या पद्धतीने मग सर्वच चारा तसं करू, कशाला 1 आणि 2 करू, म्हणून त्या पद्धतीने गाय आम्ही. खाऊ शकतात सर तसं. हा ते मशीन मधलं ते बारीक केलं गाय खाऊ शकतात. हो खाणार ना. गव्हाचं पीठ बीठ सगळं नाही चारलं तर काय त्याचं- गव्हाचं पीठ नाही चालाय. गव्हाचं पीठ चिकट असतं, ते हाताला आतड्याला राहील ना. नाही भरडा करायचं पीठ नाही भरडा जरी केला ना, गव्हाचा नका करू. गव्हाचं किती 2% घ्या, मक्याचं 2%, म्हणजे सगळं मिक्स घ्या. म्हणजे गव्हाचं जर गव्हाला मिळलं तर चिकटल ना आतमध्ये जाऊन, पण गव्हाला जाऊन मक्का जुळला किंवा सोयाबीन झालं तर ते सुट्ट राहतं ना. आणि ह्या चाऱ्यात टाकायचं, एक्स्ट्रा त्यांना काहीच घालायचं नाही. तुम्हाला जे काही द्यायचं आहे ना ह्या चाऱ्यात द्या. लिव्हर टॉनिक द्या, कॅल्शियम द्या, खुराक द्या, हे सगळं ह्याच्यातच द्या. मग तुम्हाला काय द्यायचं असं टाकलं ना त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून नाही हा त्याला मिक्स करायचं आणि मग ह्याच्यात ठेवायचं. टाकायचं. तुम्हाला दुसरं एक्स्ट्रा ह्याला काय द्यायचं नाही. फक्त जनताचा डोस एक्स्ट्रा आम्ही देत असेल तेवढाच, बाकी ह्याला एक्स्ट्रा म्हणून काय देत नाही. एक्स्ट्रा दिलं की काय होतं की बाबा माझी ताकद जास्त आहे, त्या मेलची ताकद जास्त असते, मग तो काय करतो ह्यांना खाऊन देत नाही, तोच लई खुराक खाईल. मग सगळ्यांना सेम मिळेल ना, हे कन्सेप्ट ह्याच्यात आहे. ज्याला चारा खायचा त्याला खुराक मिळणार आहे. आता मेल मग शिल्पर ठेवला का हा पुढे बाहेर येत नाही की नाही तो काय करतो तिकडून त्रास देतोय, म्हणून ते मेलसाठी कप्पा तेवढाच. मोठा मेल झाला की त्याच्यात ठेवायचा आणि आता राहणे या सगळ्या माद्याचे का सगळं फिमेल आहे सगळ्या. तो एक मेल आहे आणि तो बुकिंग झालेला एक नर आहे. आता तुम्ही म्हणता ना ही बघा ही 7 महिन्याची उभी राहिली मादी,
काय स्ट्रक्चर आहे सुक्याचा रे वा मस्त 7 महिन्याची का 7 महिन्याची आहे आता पाय ना बघा की म्हणजे आपल्याकडे त्यांच्याकडे ह्याच्यापेक्षा तुमच्याकडं टॉप म्हणजे माझ्याकडे आता असं आहे ना तर ह्याच्यापेक्षा 10 ते 12 किलो तुमच्याकडे जास्त भरतात विचार करा मी मग आता तुम्ही याचा वापर करता का नाही अजून 1-2 महिने ठेवायचं हे सगळे गाभण येतं ना म्हणजे अजून वापर नाही करत नाही त्याला स्टोर किती महिन्याचा राहता आता 6 महिन्याचा होईल म्हणजे अजून 2 महिने वापर करू शकतो अजून 2 महिने नाही अजून ह्या मात्यांची आताशी डिलिव्हरी होते ना अजून त्यांना 1.5 महिन्यात 2 ठेवायचं महिने आणि पुढचे ते 26 दिवस नाही शिळ काय कधी पण कामाला त्या 1.5 महिन्यानंतर लावतो आम्ही डिलिव्हरी नंतर हा. म्हणजे आता 2 महिने बाकी त्यांना हो अजून 2 महिने आणि ते 1.5 महिने 3.5 महिन्यानंतर याचा वापर होईल नाही 2 महिन्यानंतर वापरणार त्या ज्या मोठ्या झाल्यात आहे ना ज्यांची पिल्लं होते ते हा, हा. त्यांना 2 महिन्यात क्रॉस करतो 2 ते 3 महिने घेतात मध्ये तोपर्यंत होतं पण त्यांना फिमेलला 1 वर्ष झालं पाहिजे 10-11 पहिल्या सुरुवातीचा काळ हा 10-11 महिने आणि 10. त्याला नर किती तुमच्याकडे 10 महिने आहे. हे 6 महिन्यातच क्रॉस करते 6 महिने करतो हे एवढं रगील आहे ना ह्याला जर 3 महिने चांगलं असल्या शेडमध्ये ठेवलं ना तर ते तुम्हाला ऐकणारच नाही ते 2.5-3 महिन्याचं ते टक्कर मारते आता मोठ्या मेंढ्यांना तो आता बसलाय म्हणून गुणाचा दिसतोय पण उठला ना की तो सर्वांना त्रास देतं फक्त हे काय होतं हे नर मोकळा असलं ना की माद्या लवकर लागवड होतात हा 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 बरोबर आणि त्या लवकर लागवड झाल्या की तेवढंच राहतं तेवढं वाढत नाही. वाढत हा, नाही तुम्ही सांगितलं होतं एक कोणती होती दाखवली होती ना एक तुम्ही ही काय ती खाली बसली ती ही का हा ही जी नात ही जी तिची आजी आहे हा.